जय भीम पब्लिक. तर जय भीम तुम्हा सर्वांना. तर आज आहे 6 डिसेंबर. तर आज बाबासाहेब आपल्यामध्ये सोडून गेले होते. तर त्यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलंय. तर ते आपल्या अंधाऱ्या जीवनाला सूर्यप्रकाशित करून गेले. तर बघा आज 6 डिसेंबर आहे. तर आम्ही चाललोय आता पुतळ्याकडे. चलावं. चला, आवरलं का? चला चला चला, पाऊस पण यायला. आता झालं पुतळ्याकडे दर्शन वर्शन घेतात. चला. मला व्हिडिओ काढून देतात. चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो. तर तुम्हा सर्वांना पुन्हा जय भीम. जय भीम म्हण. जय भीम कर ना. जय भीम. तर बघा आता आलोत आम्ही. आता पुतळ्यातून आलो तर बघा लाडूचा ड्रेस. तर आलो तर आता हे गेलेत त्या ड्युटीला. तर त्यांना घाई होती जायची, तर त्याच्यामुळे तर आम्ही आलो. तर पाऊस पण होता. तर म्हणलं पाऊस हे तर नकोच म्हणत होते. म्हणलं मग जावंच आता. तर मग ते म्हणत होते घरीच पूजा वगैरे करायची. तर मी म्हटलं नकोच जाऊ. तर आलं, दर्शन वगैरे घेतलं. तर बघा बाबासाहेब आज त्यांचं महापरिवार दिन आहे. तर ते आपल्याला सोडून गेले. तर आपल्यासाठी हा काळात दिवस राहणार आहे. तर त्यांनी प्रत्येक स्त्रियांसाठी, प्रत्येक भारतीयांसाठी ते आपल्याला अधिकार देऊन गेलेले. संघर्ष करा, शिका, संघटित व्हा असा संदेश पण देऊन गेले. तर गरिबीतून कसं बाहेर निघायचं हे पण त्यांनी आपल्याला शिकवलं. असं ते असं गेल्यासारखं ते वाढणारच नाहीत. ते आपल्यामध्ये अमर आहेत. तर ते आमचे दैवत. तर त्यांनी असं प्रत्येक जाती धर्मासाठी खूप काय करून गेलेत. तर बघा तुम्हा सगळ्यांना अजून एकदा माझ्याकडून जय भीम. तर बघा बाबासाहेबांचं जेवढं गुणगान गावा तेवढं कमीच आहे. तर त्यांनी आपल्यासाठी खूप काही करून गेलेत. तर त्यांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलं. आपला जीवन अंधारमय होतं, तर त्यांनी ते आपलं जीवन प्रकाशमय करून गेलेत. तर ते आपल्यासाठी खूप भारी आहेत. ते आपल्यासाठी महामानव आहेत, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न आहेत. तर त्यांचा भारतातच नाही तर बघा त्यांचं भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये नाव आहे. तर ते आमचे वाली आहेत. तर आज 6 डिसेंबर. तर ते आमचे वाली आम्हाला सोडून गेले. तर आमच्यासाठी तो खूप खास दिवस नसणारे का दिवस आहे. तर बघा तर मूर्तीपाशी सकाळीच पूजा वगैरे झाली. तर आता बाहेर पण पुतळ्याला जाऊन आलं. तर असं खूप चांगलं वाटलं. तर आता
काम हे पडले तर ह्यांना शाळेत पण सोडायचे लाडूला दीदीला. ते आवरले का? चल मग लाडू, आवरलं तुझं? चला मग आता. तर बघा झालं आता काम वगैरे सगळं आवरून. तर आता जेवण पण झालं. तर आता बघा लाडू ते कोणीच नाहीये, दोघं पण गेले मध्ये शाळेमध्ये. तर सर्दी खोकला तर खूपच झालाय. तर आम्ही 2-3 दिवस झाला आलो पुण्यावरून. तर तिकडे खूप एन्जॉय केला, खूप चांगलं वाटलं. तर खूप फिरलो, हे झालं. तर आता झाली सर्दी खोकला, आता ते एन्जॉय करतात. तर बघा खूप चांगलं वाटलं तिकडे गेलो. तर फिरणं पण झालं आणि सगळ्यांच्या घरी पण गेलतो. तर खूप सारा पाहुणचार केला त्यांनी आमचा. तर खूप भारी वाटलं. चहाला, नाश्त्याला, जेवायला पण बोलवलं सगळ्यांनी. आणि मी तुम्हाला दाखवते, मला त्यांनी म्हणजे पाहुणचार करताना दिलेल्या साड्या वगैरे कोणी कोणी दिल्या तर ते दाखवते तुम्हाला. चला. तर बघा हा मटेरियल ड्रेस आहे, तर खूप छान आहे. मला असा कलर पण नव्हता, छान वाटायला लागलाय. हा नंदाने दिलाय माझ्या. आणि हे त्याच्यावर पॅन्ट आली. तर म्हणलं तू ड्रेसच घालतेस, तर मग त्याच्यामुळे मटेरियल दिला. तर हा पण खूप छान आहे. आणि ही वाली साडी ही पण चांगली आहे, छान वाटायली. तर ही वाली साडी दिली, भाचीबाईच्या घरी गेलतो तर त्यांनी दिली ही पण. आणि ही पण ज्यांच्या बर्थडे होता घरी त्यांच्या घरी त्यांनी ही दिली भाचीबाईनी. ही पण छान आहे, कलर हे. आणि ही वाली साडी ही अशी आहे काठपदर साडी, तर छान वाटायले. कलर हे असं पीस आहे हे. तर ही आमच्या जाऊबाईने दिली, ते छान आहे साडी पण. तर ही दिली आहे जाऊबाईंनी, तर मस्त आहे साडी, मला आवडली. आणि हा ड्रेस आहे, टॉप. बघा हा टॉप आहे, पॅन्ट आहे खाली. आणि हे ओढणी, हे पण दिले भाचीबाईंनी. छान आहे ड्रेस पण, आता यूज मध्ये काढूनच घालायला छान वाटायलंय. तर हे सगळं दिले. तर तुम्ही बघू शकता, आता खूप सारे कपडे आलेले. तर तुम्ही पुण्याची ट्रिप आमची छान झाली, खूप एन्जॉय केला सगळ्यांनी मिळून मिसळून. खूप असं चांगलं वाटलं, खूप पाहुणचार केला, तर भारी वाटलं. तर बघा आता मी पुढचे ब्लॉग टाकले, तर तुम्ही पुण्याचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघा सगळे ब्लॉग. बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं ते सगळे ब्लॉग बघू शकता तुम्ही. तर बघा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर नेहमीप्रमाणेच खूप प्रेम द्या, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.